देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा सांगत से भावे सांगत से भावे तो सांगत से भावे सांगत से भावे ठावे सगळा असो 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 ठावे सगळा निराकारी ऊस दिशा
दिशा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे तेथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे सांगतसे भावे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केले तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे पोट धाये सेविता येणे पोट धाये आम्ही तो सांगत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम चरणा संताची सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदिसञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं ढल कीर्तन रूपी सेविकर्ता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा 4 चरणाचा देवसंताचा अभेद सांगून देवापेक्षा सुद्धा साधूची महत्त्व विशेष आहे, देवापेक्षा साधू विशेष आहे याचं चिंतन मांडणारा गोड 4 चरणाचा अभंग आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या श्री क्षेत्र शिगूड नगरीत चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह
गेले 36 वर्षापासून अव्याहत या नगरीत हा भक्ती उत्सव श्री खंडेरायाच्या दरबारात चंपाषष्ठीचं औचित्य साधून श्री पंढरीनाथ रुक्मिणी प्राणसंजीवन परमात्मा भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचं वर्धापन दिनाचं औचित्य साधून हा भक्ती उत्सव गेले 36 वर्षापासून अव्याहत चालू आहे. हे त्रितपपूर्तीचं वर्ष आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. गंधर्वासारखी गायक मंडळी, इंद्रासारखी वादक आहेत, परीक्षितीसारखे चांगले ऐकणारे आहेत. वातावरण अतिशय गोड आहे. वेळ अतिशय चांगला आहे. वातावरण थोडं गढूळ झालेलं आहे, पण वेळ चांगला आहे. 7 ते 9 म्हणजे 7 ते 9, नाही तर 9 ते आ करा, काही कामाचं नाही. हे 7 ते 9च्या वेळेचं कीर्तन, अतिशय गोड अशा प्रकारचं आयोजन. आमच्या हरिभक्तीपणा आदरणीय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श चित्ररत्न असणे आमचे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मधुकर महाराज सानप यांच्या नियोजनाखाली हरिभक्तीपणा आदरणीय श्रद्धेय भास्करांना यांच्या मार्गदर्शनात चालू असणारा भक्ती उत्सव, गोड अशा प्रकारचं आयोजन, द्वितीय दिवसाची सेवा. इथं आल्यानंतर असं वाटत आहे कीर्तन 2 तास करावं का रात्रभर करावं, मोठा प्रश्न. येतेवेळेस थोडा उशीर झाला, येतेवेळेस थोडं आता ते नाविलाज होता. वाटेला ट्रॅक्टर भरपूर आहेत, वाटे खूप चांगली आहे, कर्जतकडे येण्याची वाट फार चांगली आहे. त्याच्यामुळं आलो येथं वरी बहु सायासे. गोड अशा प्रकारचं आयोजन. इथं आल्यानंतर मात्र प्रसन्नता वाटली. का? ही मोठी मोठी मंडळी ऐकली. वारकरी संप्रदायात गायन क्षेत्रात ज्यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकून आहात असे आमचे हरिभक्तीपणा आदरणीय दिगंबर महाराज आहेत, आदरणीय आमचे इंगोले महाराज आहेत, आदरणीय आमचे निकोले महाराज आहेत, आदरणीय आमचे रोहिदास महाराज आहेत, आदरणीय पांडे महाराज आहेत. आता काय आहे, काही नाव मुखावट बाहेर यायला तयार आहे, आत इतके बसलेत काही ते बाहेर यायची तयारीच करत नाही. पण अशी सगळी मंडळी, गंधर्वासारखी गायक आहेत, इंद्रासारखी वादक मंडळी, आमचे हरिभक्तीपण आदरणीय कृष्णा महाराज आहेत, आदरणीय आनंदा महाराज आहेत, आदरणीय नंदू महाराज आहेत. माझ्या पुढं महाराष्ट्रात सुप्रसिद्ध पखवाज वादक असणारे आमचे मौली महाराज चव्हाण पुढं आहेत. ज्ञानेश्वरी कंठभूषण असणारे आमचे हरिभक्तीपणा आदरणीय बाबा महाराज राऊत पुढं बसलेले आहेत. आमचे क्रांतिसिंह महाराज आहेत, बिरगळ महाराज आहे. एक एका ते काय गणू अपार हे. सगळ्यांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रकट करतो. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आहे. काय चिंतन करावं येईपर्यंत अभंग विचारात होता. काय करावं मोठ्या विचारात संभ्रमात होतो. इथं आल्यानंतर पत्रिका पाहिली, पाठीमागचं कॅलेंडर पाहिलं, लक्षात आलं का देव आणि संताच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापनाचं औचित्य, दोघांचंही चिंतन घडावं पण अभंगाचा प्रपंच आहे. विठ्ठल देवाचंही चिंतन घडावं, संताचंही चिंतन घडावं. या अभंगात देवाच्याही संबंधानं वक्तव्य आणि संताच्याही संबंधानं वक्तव्य. अभंग अतिशय गोड आहे. जगद्गुरु तुकोबा महाराज देव संताच्या संबंधानं चिंतन मांडतात. मला असं वाटते, मी थोडा शब्दही मागं घेतो. देवापेक्षा आजच्या अभंगात तुकोबा संत महापुरुषाचा परिचय देतात. परिचय का परिचय देतात संत? आम्हाला काय गरज आहे संतांच्या परिचयाची? आम्हाला खरं सांगू देवा, आम्हाला लोक वाटेनं भेटते वेळेस, प्रत्येक गावात फिरते वेळेस भेटतात, परिचय देतात, कधी आमचाही घेतात. बुवा दिसता, हो बाबा बुवाच आहे. कीर्तनकार का? सांगावं लागते त्याला, हो कीर्तनकार. कधी कधी एखाद्या बस स्टॉपला त्याची भेट होते, त्याच्यावरून आम्हाला गावाचाही कधी कधी परिचय होतो, अंदाज लागतो. कधी एका घरी गेल्यानंतर लोक आम्हाला परिचय देतात. महाराज हे आमचं घर बरं का, आमचा मुलगा, आमचा भाऊ. मला वाटतं इथपर्यंत बुवाला परिचय ठीक आहे, याच्याही पुढे परिचय देतात. महाराज ही आमची बायको. काय गरज आहे का द्यायचा? बुवाला बायकोचा परिचय द्यायचे. बरं, तो एक प्रकारचा नाही, वेगळ्या भागात वेगळा. काही भागात गेल्यावर सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे.
काही बघा सांगतात महाराज हे आमच्या घरचे आहेत. तिकडं जर खाली गेलं ना बाबाजी तुमच्या पलीकडं नाशिक ओलांडून खाली मनी बाई से मनी बाई से बायकोचा परिचय. शहरात आलं महाराज हे आमच्या मिसेस आहे. मी एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली, यजमान माझ्या शेजारी बसलेले. त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं, मला विचारलं महाराज ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का? म्हणलं पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहीत असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. विठ्ठल काय परिचय दिला मला? असा परिचय आतापर्यंत झाला नव्हता, नाविन्यपूर्ण परिचय होता. मी म्हणलं इकडं तिला बारदान म्हणतात, पण त्याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, मग तिला विचारलं ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती, बोलायला तेवढीच खमंग. तिने त्याच्याकडे बोट दाखवलं, मला परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. विठ्ठल मला वाटतं या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा आणि जीवनात परिचय व्हावा साधूचा. ऐका ऐका का का ऐका, हे दोन परिचय जीवनात झाले पाहिजे. का? त्याचं जीवन महाराज मानवी जीवन जगते वेळेस दोन कक्षेत जीवन जगल्या जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात देवा ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी, जीवन संपन्न आहे. पण ऐका, जीवन कितीही संपन्न जगा शेवटी माती खात जावं लागते. लंकापती रावणाचा ऐश्वर्य संपन्नता विशेष आहे, पण शेवटी माती खात जावं लागलं. पण ऐका, जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. आणि जीवन सफल कशानं होत असेल तर त्याला दोनच परिचयाची गरज आहे, एक तर देवाच्या वा साधूच्या. म्हणून तर आमचे तुकोबा म्हणतात या जन्माची सफलता सार्थकता जर कशात असेल तर देवाच्या दर्शनातच आहे. विठ्ठल विठ्ठलचे एका देखली विठ्ठलचे एका सफलता सार्थकता कशात असेल तर देवाच्या परिचयात आहे. आणि दुसरं सांगतो, या जन्माची सफलता जर कशात असेल तर साधूच्या परिचयात आहे. सफलता साधूच्या परिचयात. सुफळ हा जन्म होईल येथून कधी देता अलिंगन वैष्णवासी. दोन परिचय जीवनात गरजेचे, एक देवाचा परिचय आणि साधूचा. म्हणून तुकोबरा गाथ्यात अट्टाहासानं दोन अंगाने त्यांचा परिचय देतात. कधी देवाचा परिचय देतात आणि कधी साधूचा परिचय देतात, वेगळ्या अंगाने देतात. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या बोलण्यात होते ना, मानस जाणे जे बोले, व्यक्ती बोलला का लक्षात येतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होते, कधी कधी व्यक्तीचा परिचय खऱ्या अर्थानं त्याच्या कार्याहून होतो. असे वेगळे परिचयाच्या कक्षा आहेत. व्यक्ती बोलला का अवने ज्या अर्थी काम बिघडलं तोच बोलला असेल बरं का, माहीत असते लोकांना, त्याच्या बोलल्याशिवाय हे बिघडणार. म्हणजे कधी कधी त्याच्या बोलण्यातून परिचय होतो, बोलण्यातून. व्यक्ती बोलला का तो लक्षात येतो. उदाहरण सांगेल, काही खेड्यातली मंडळी कुंभात गेली, 3 भगवे कपडेवाले साधू पाहिले. त्यांना वाटलं भगवे कपड्यात कोण असतील बरे. पहिल्याकडे आले, हात जोडले, भगवन आम्ही सामान्य संसारी जीव आहे, आम्हाला काही उद्धाराचं साधन सांगाल का? पहिल्या साधून सांगितलं उद्धाराची इच्छा आहे. हो बाबा उद्धाराची काय साधन आहे? त्याने सांगितलं एक करा, राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी, हरिको नाम मिश्री घोर घोर करपी. काय सांगितलं? रामाचं नाव लाडू आहे, गोपालाचं नाव तूप आहे, हरीचं नाव मिश्री आहे.
याचं मिश्रण कर, याचे गोड भरत जा. उपदेश केला नामाचा, माध्यम निवडलं भोजनाचं, आणि ते आमटी भाकरीचं घेतलं नाही. काय लाडू काय न तूप काय न साखर काय, कोणाला आवडते असं? कोणाला आवडते? मग लक्षात आला हा ब्राह्मण कुलोत्पन्न असला पाहिजे. बोलल्यातून लक्षात आला तो ब्राह्मण आहे. दुसऱ्याकडे आले, हात जोडले, काही आम्हाला उद्धाराचं साधन सांगाल? दुसऱ्यानं सांगलं, ऐका, राम नाम का खडग बना कर कृष्ण कटार बांधलिया, हरी नाम की ढाल बना कर यम का फंदा काटलिया. राम नाम खडग आहे, कृष्ण कटार आहे, हरिनावाची ढाल आहे, त्यांनी यमाचं बंधन तोडून टाका. उपदेश केला नामाचा, माध्यम निवडलं शस्त्राचं. लक्षात आला हा क्षत्रिय कुलोत्पन्न साधू आहे. तिसऱ्याकडे आले, काही सांगाल का? म्हणे काय करता तुम्ही? काय करता? काय करता? म्हणे काय करायचं महाराज, आम्ही सामान्य संसारी आहे. एकानं सांगलं आमचं दुकान आहे. काय काय तुझ्या दुकानात? पण तुम्हाला काय पाहिजे? जे दिलं म्हणजे उद्धार होईल. म्हणे काही नाही, मी विचारतो ते तुझ्या दुकानात आहे का? म्हणे काय महाराज? का रे तुझ्या दुकानात काय फळ काय? म्हणे आहे ना महाराज. जायफळ म्हणे आहे, मायफळ आहे, जिरे आहे, हिंग, मिरे. महाराज हे साधे मसाल्याचे पदार्थ विचारताना यानं काय होणार? म्हणे यानंच तुझा उद्धार होणार. म्हणे महाराज असा कसा होणार? अरे म्हणे ज्यावेळेस एखादा तुझ्या दुकानात काय फळ मागा येतो त्यावेळेस तू त्याला काय फळ द्यायचं आणि लक्ष इकडे केंद्रित करायचं. हे सुद्धा काय कायाच आहे ना, हे काया, याला पण काया म्हणतो ना, हे काय फळच आहे. एखादा तुझ्या दुकानात मायफळ मागायला का त्याला मायफळ द्यायचं, लक्ष इकडे केंद्रित करायचं. हे सुद्धा मायफळच आहे. एखादा तुझ्या दुकानात जायफळ मागायला तर त्याला जायफळ द्यायचं, लक्ष इकडे केंद्रित करायचं. हे काय फळ? हे मायफळ आहे म्हणून ते जायफळ आहे, जाणार आहे. म्हणून तुझं जे मिरे 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 जे चाललं ना ते एकदा जिरे. आलं लक्षात? देहाला धरून जे तुझं मिरे 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 चाललं ते एकदा जिरे. हिंगदेव आमच्या संतांनी ते सांगले, एकदा अहंकार गेला रे गेला का लगेच देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे तुका म्हणे देव. अहंकार गेला तुका म्हणे पाहायचं झालं तर कधी कधी व्यक्तीच्या बोलण्यात त्याचा परिचय होतो, वाणीतून परिचय झाला. लक्षात आलं हे कोण आहेत, कोण त्या कुलातले आहेत. लक्षात आलं व्यक्ती बोलला का लक्षात येतो, साधू बोलला का लक्षात येतो. साधू बोलतो कसा? मधुर बोलतो, मधुरा वाणी उठी, अमृताची वाणी वरुषला शुद्ध. साधू बोलण्यातून परिचय आहे. कधी कधी साधूचा अस्तित्वानं परिचय आहे. इथं हे असले ना साधू आहेत ना, साधू असले का तिथं घडते काय? पुण्याचं पीक येते. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. अस्तित्वानं परिचय, अस्तित्वाने. साधूचा परिचय अस्तित्वानं होतो. पुढे गेलं नाही तर कथाही सांगितली असते तुम्हाला. अस्तित्वानं कधी कधी साधूचा परिचय. असा वेगळ्या अंगाने जरी साधूचा परिचय असला तरी साधूचा वास्तव परिचय जर काय असेल तर हे संत आहेत कोण, हे साधू आहेत कोण, त्यांचं स्वरूप काय? अभंगाचं पहिलं चरण.
गुरुच्या पहिल्या चरणात त्या संतांचा वास्तव परिचय महाराज येतात. एकच शब्द डबल आहे, देवते संत. देवते काहून पुढचा आठवला नाही म्हणून पाठवला का? ते आपलं आहे. आठवलं पुढच्याला पटवलं, पटलं नाही तर कटवलं. संतांचं वाङ्मय आहाच नाही, फोल नाही. एकच शब्द डबल वापरणं साहित्यात त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. महाराजांनी का पत्करला, का स्वीकारला, का स्वीकारला? कधी कधी द्विरुक्ती दोष होतो आणि कधी कधी गुण होतो बरं का. कुठं कुठं चालते द्विरुक्ती, कुठं कुठं चालते? आदराच्या ठिकाणी चालते, आग्रहाच्या ठिकाणी चालते आणि सिद्धांतात चालते. उदाहरण सांगतो तुम्हाला. अतिशय प्रेमाचा व्यक्ती दारात आला, उंबऱ्याच्या बाहेर आपण पाय टाकला आणि तो घराच्या दिशेने आला. आपण त्याला पाहतो, हात जोडतो, राम राम. काय म्हणतो पुढं? एवढंच म्हणतो, या 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 एकदा म्हणत नाही, या 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 या. हे या या काय? द्विरुक्ती आहे, तुरुक्ती आहे, चतुरुक्ती आहे. जिथं आदर आहे तिथं द्विरुक्तीत दोष होत नाही, तिथं द्विरुक्तीत गुण होतो. चांगलं स्वयंपाक केला, पंचपक्वानाचं जेवण तयार केलं, ज्याच्यासाठी तयार केलं त्याचं बिघडलेलं आहे सगळं. आणि मग वाढायला गेल्यावर तुम्ही काय म्हणता? वाढायला गेले आणि त्याने हात असे केले, काय म्हणता मग? काय म्हणत नाही? तुमच्या घरी भेटत नाही हादाडा म्हणत नाही तुम्ही? असं नाही ना, असं नाही म्हणत. काय म्हणतो आपण देवा? अहो घ्या 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 घ्या. हे घ्या 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 काय आहे? तृप्ती आहे का? आग्रह आहे, आग्रहात चालते. आणि त्याचे पुढं सांगतो तुम्हाला, सिद्धांताचा विषय असला तर दुरुक्ती दोष नाही, गुण आहे. हरिपाठात आपण म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का एकदा म्हणून जमत नाही? का म्हणतो दोनदा? का? हरिपाठातला सिद्धांत आहे, हरिमुखे म्हणा. सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे असं शास्त्र सांगते. आवृत्ती सकृत उपदेशात असं ब्रह्मसूत्रात सूत्र आहे. महत्वाचा विषय तो पुन्हा पुन्हा सांगावा म्हणून तुकोबार तिन्ही कारणाने इथं देव आणि संत द्विरुक्तीचा विचार मांडतात. देवते संत, देवते संत डबल मानतात. महाराज म्हणतात देव आणि संत एक आहेत. महाराज कसं काय एक आहे? अहो देवाच्या मूर्त्या वेगळ्या, संताच्या मूर्त्या वेगळ्या, एक कसं काय? महाराज म्हणे कसाही विचार करी एक आहे. नाही कसं काय? कसंही नाही, शास्त्राने सांगितलं तर सागर नाही, तुझ्या मनात नको. म्हणजे कसा? गुणाचा विचार करी एक आहे, स्वरूपाचा विचार करी एक आहे, सामर्थ्याचा विचार करी एक आहे. गुणाचा विचार त्याला गौणीवृत्ती म्हणतात. गौणीवृत्ती कशाला म्हणतात? गौणीवृत्ती सोपं सांगू का तुम्हाला? एखादा व्यक्ती असतो गावात आणि लोक सांगतात हा आमच्या गावातला वाघ आहे म्हणतात ना, वाघ एखाद्याला वाघ म्हणतात ना. आणि असतो वाघ, लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघच. पण लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी मानगुटीवर असते, देवीच्या ताब्यातला वाघ. एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, त्याला वाघ का म्हणलं? उत्तर एवढं आहे, वाघासारखे त्याचे गुण आहे. शौर्य क्रोर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते म्हणून त्याला वाघ म्हणतात. आणखी सोपं सांगू का? मागं कोरोना आला होता ना, कोरोना चांगला होता ना? कोरोना नव्हता? माझं मत आहे बाबा काही अंशात कोरोना चांगला होता. काही चांगल्या गोष्टी कोरोनाने केली. कोणती? एक पहिली चांगली गोष्ट कोरोनाने केली, आपुले कोणीच. मी बहिर आहे, मला ऐकायला कमी येते थोडं. काय? संतांनी सांगितलं कोरोनाने पटवून दिलं. महाराज किती जवळचा असला तरी घरात घेतला नाही आपण, नाही घेतला. कोरोनाने हे चांगलं केलं, हे पटवून दिलं. आणि दुसरी कोरोनाने एक चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. कोण सांगितलं? कोरोनाने. नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते. कोणी सांगितलं? कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलं रुसण्यात वेळ घातला आणि तिकून का गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो म्हणून त्या भानगडीत ती पडतच नव्हती. कोरोना खरंच चांगला होता बाबा. कोरोना इतका काही वाईट नव्हता. त्या कोरोनातलं लग्न आटोपलं. दिवाळी सणाला कोरोना ओसरला. दूर देशात मैत्रीण होती, लग्नाला काय आली नाही कोरोना असल्यामुळं. दिवाळीला दोघी माहेरी आल्या. विचारलं का गं? म्हणे तुझं लग्न झालं? नाही मला येणं शक्य झालं. कोण कोण असते ग तुझ्या सासरी? तिनं सांगितलं बाई मला सासू आहेत, सासरे आहेत. कसे ग? कसे म्हणल्यावर तिनं उत्तर दिलं शंकर पार्वती सारखे आहेत म्हणे. सासू सासरे चांगली असेल बिचारी, शंकर पार्वती सारखे. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला. थोडी लाजली. म्हणे खूप चांगले आहेत. अगं सांगशील का कसे आहे? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं,
इतके चांगले पती भेटले तुला काय सांगू, इतके चांगले इतके चांगले. म्हणजे का ग सांग ना कसे आहेत. म्हणे इतके चांगले तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. विठ्ठल बहुतेक तुमच्या गावात महादेवाचं मंदिर नाही. महादेवाचं मंदिर नाही गावात? हा आहे ना. मग महादेवाच्या पुढं काय असते हो. मी बहिर आहे. तिला विचारलं पती कसे आहेत, तिनं उत्तर काय दिलं, महादेवाच्या पुढचे. महादेवाच्या पुढे काय असते. तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या, इकून नाही इकून उत्तर आलं पाहिजे. काय म्हणतात, नवरा माझ्या मुठीत आहे. पतीच्या विषयी प्रश्न विचारला. तिला विचारला का ग तुला जाऊ आहे का. म्हणे खूप चांगली आहे. धीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं तुला ननंद आहे का. ननंद ननंद शब्द ऐकला नाकतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे. तिनं उत्तर दिलं लवंगी मिरचीच आहे म्हणे. लवंगी मिरची माहिती आहे ना तुम्हाला, घासातली मिरची माहिती आहे ना. महाराज मी विचारतो तुम्हाला, ती हिरवी आहे लवंगी मिरची, ती ननंद हिरवी आहे का. मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली, उत्तर आहे का. लवंगी मिरची जशी तिखट आहे तसा नंदीचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा अभेद म्हणजे गौणीवृत्तीचा अभेद म्हणतात. देवसंताचा विचार करा. देवसंताच्या गुणात अभेद आहे, देवसंताच्या स्वरूपात अभेद आहे आणि देवसंताच्या सामर्थ्यात अभेद आहे. विठ्ठल हरी आहे ना महाराज, तशीच हरिदास आहे. हरी तैसे हरीचे सगळे सारखे आहे. पटवून देतो मी तुम्हाला. गुण सारखे आहेत. देवाकडे गुण आहेत, यांच्याकडे गुण आहेत. देवाकडे गुण आहे कोणता. देवाकडे यश नावाचा गुण आहे. देवाकडे यश असं आहे महाराज, देवाला पराजय कधीच माहीत नाही. देव कधी पराजित होत नाही. या आमच्या संताकडे, आमच्या संतालाही पराजय माहीत नाही. अर्जुनाचं ज्ञानेश्वरच्या दुसऱ्या अध्यायात वर्णन केलं देवाने. देव म्हणतात अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या वाटेला एखाद्या कामासाठी निघलो तर त्या वाटेला अपयश येत नाही. म्हणजे त्या वाटेला अपयश उल्लंघन करून जाते. देवाच्या मुखातले शब्द आहे. तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंघीची. अर्जुना तुझ्या नावानी अपयश त्या दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय. देवाकडे यश आहे तसं साधूकडे यश आहे. देवाकडे श्री आहे. श्री श्री म्हणजे सुंदरता. देव सुंदर आहे. किती सुंदर आहे तुम्हाला सांगू. किती सुंदर आहे. एकदा सकाळी तो बालकृष्ण उठला, दारात आला, हात वर केले, आळस देत आहे कृष्ण. आळस देता 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 सासूरवाशी असणारी राधा शेण टाकायला निघली. शेणाची पाटी डोक्यावर आहे. राधा शेण टाकायला निघलेल्या राधेचं लक्ष कृष्णाकडे पाहिलं. अतिशय रमणीय कमनीय कृष्णाचं रूप. राधेचं चित्त आकृष्ट केलं. राधा कृष्णाच्या जवळ गेली. कृष्णाला विचारलं झाली का रे कृष्ण झोप. म्हणे हा. बोलायला असंच होता बाबा. हा म्हणल्याबरोबर तिनं केलं काय. शेणाची पाटीत, पातळ शेण पाटीत होतं. हात शेणाच्या पाटीतला काढला. लहान बाळ दिसल्यानंतर आपण प्रेमानं त्याचा गाल असा पकडतो, काय गालगुच्चा म्हणतो, असा गाल राधेनं पकडला. शेणाच्या पाटीतून हात आलेला. कृष्णाच्या गालापर्यंत हात आला. झालं काय महाराज. कृष्णाच्या गालाला शेण लागलं. कृष्णानं वरचा हात असा गालावून फिरवला. पाहते तर काय, आपल्या गालाला राधेनं शेण लावलं. आपण राधेची खोडी केली नाही, पण राधेनं आपली खोडी काढली. बरं वाटलं नाही. असाच खोडकर होता. आता त्याची खोडी काढल्यावर कसा गप राहायचा. खाली शेण पडलेलं होतं. खाली शेण होतं. खालचं शेण उचललं. राधा जात होते. फेकून राधेच्या अंगावर मारलं. राधेची साडी शेणानं भरली. राधेचे कपडे शेणानं भरले. राधेनं पाहिलं कृष्णाने आपल्याला शेण फेकून मारलं. आपले कपडे शेणानं भरले. आपल्याकडून थोडं शेण कृष्णाच्या गालाला लागलं. कृष्णाने सगळ्या कपड्यावर शेण टाकलं. वैतागलेल्या चिडलेल्या राधेनं शेणाची पाटी खाली ठेवली. पावसाळ्याचे दिवस, पातळ शेण पाटीत. रागे रागे राधा कृष्णाच्या जवळ आली. कृष्णाची मान अशी पकडली, मानगुटी पकडली. शेणाच्या पाठीजवळ कृष्णाला नेलं आणि शेणाच्या पाटीत कृष्णाचं तोंड असं दाबलं. काय झालं असेल. नाही आलं तुमच्या लक्षात. उद्या शेणाच्या पाट्या भरून घ्या आणि तोंड. उत्तर लक्षात येईल की हो. काय झालं असेल शेणाच्या पाटीत तोंड दाबल्यावर. साधं उत्तर आहे. काय तुम्ही का बोलत नाही मला काय कळलं. मला सवय आहे पुढचे बोलले तर पुढं बोलायचं, नाही तर रिटर्न गेअर टाकायचा. पाठाची सवय आहे मला, त्याच्यामुळे पुढचे बोलले पाहिजे.
काय झालं असेल? तोंड शेणानं. साधं उत्तर आहे. भक्तिशास्त्राने हेच उत्तर दिलं. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोलम म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता मी तुम्हाला विचारतो, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का हो? नाही ना, निश्चित नाही ना. युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहऱ्याला शेण लागल्यावर जर कोणी सुंदर दिसत असतं तो मेकअप बॉक्समधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या आल्या असत्या. आणखीन मेकअप बॉक्समध्ये शेणाच्या पाट्या नाहीत, त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. मग कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? भक्तिशास्त्र त्याचं चिंतन करते. चेतस चिन्मय स्वरूपम भासम. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, स्वरूपाचा भास होत होता. ऐका, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली आहे का नाही? इकडं फिरून फिरून लावली आहे का नाही? नाही काय ती किती लावली तरी सकाळी मकर संक्रांत घरातच असते. विडलं मला सांगायचं काय, देवाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. देव किती सुंदर आहे हो, किती सुंदर आहे. आमचे संत वर्णन करत तो राजस आहे. राजेसे सुकुमार मदनाचा पुतळा. राजेसे सुकुमार मदनाचा पुतळा. राजकुमार मदनाचा पुतळा. राजकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मनवाता चंदनाची उठती. कस्तुरी मनवाता चंदनाची उठती. सकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. देवाच्या सौंदर्याला उपमा आहे. देव मदनाचा पुतळा आहे. मदनाचा, देवाच्या सौंदर्याला उपमा आहे मदनाचा पुतळा. या आमच्या संताकडं नाथ बाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं, दुसरी उपमा नाही सापडली. ज्ञानोबार आहेत कसे? ज्ञानोबाराचं सौंदर्य आहे काय? नाथ बाबा सांगतात ज्ञानोबार आहे दिव्य तेजपुंज आहेत. ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. ज्ञानोबाच्या सौंदर्याला उपमा देतात दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. उपमा सारखी आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा देव आणि दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. काय फरक आहे? उपमा सारखे तर फरक कुठं करताय? मग देव आणि संत सारखे आहे. यश आहे, श्री आहे. आता काय काय गुण सांगू तुम्हाला? एक एक गुण, एक गुण काय एक काय आता याचे कलिशील तू किती सांगू तुम्हाला गुण? देव उदार आहे, उदार आहे, घेशी तेव्हा देशी. पण किती जरी उदार असला तरी आपली खुर्ची देत नाही बरं का महाराज. देव आपली खुर्ची देत नाही, देत नाही. खुर्चीतच काय रहस्य आहे देव जाणे. देव आपली खुर्ची देत नाही, देत नाही. अलग लक्षात. त्या खुर्चीची विशेषता अशी आहे,
आणि ते देवाच्या खुर्चीची अपेक्षाही करू नये ते पाप आहे. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे. राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे, ते पाप आहे, पाप आहे. देव आपलं पद देत नाही, पण संत इतके उदार आहे, आपलं पद देतात. आपुल्या पदावर आरूढ करतात, आपल्यासारखं तात्काळ करतात, काळ वेळ सुद्धा लावत नाहीत. काळ वेळ सुद्धा ही साधूची विशेषता आहे. पण देवापेक्षा साधू उदार आहे. माझी विषय चालला यश श्री औदार्य ज्ञान ज्ञानरूपता देवाकडे आहे, साधूकडे आहे. मग देव आणि संत सारखे देवते संत देव अवतार कोटीतला आहे. देव अवतार घेऊन येतो, म्हणून देवाला म्हणतात महाराज अवतार तुम्हा धराया कारण. देव अवतार धरतो. देव जसा अवतार धारण करतो तसे संत मायबाप सुद्धा अवतारच घेतात बरं का. दोघाचा अवतार आहे. ऐका, फरक तुम्हाला सांगतो. दोघे अवतारी तर फरक आहे ना, फरक आहे. देव अवतार कोणासाठी? एक तर चांगल्यासाठी, नाही तर एक तर वाईटासाठी. देव चांगल्यासाठी येतो, भक्ता राखे दुर्जनासी. ओ जब जब होई धर्म के हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. तब प्रभु धरी विविध शरीरा, हर ही कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय प्रभूच्या कारणाचा उद्देश काय? महाराज सांगितलं जब जब होई धर्म की हानी, बाढही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभू धरी विविध शरीरा. देव का अवतार घेतो? त्याचं प्रयोजन आहे देवा भक्तासाठी, चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. देव दोघांसाठी अवतार घेतो. संत कोणासाठी अवतार घेतात? त्यांच्या अवताराचं प्रयोजन जर काय असेल तर तुम्ही आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही या शब्दाचा अर्थ आहे म्हणाव तेवढे चांगले नाही, म्हणाव तेवढे वाईट नाही. म्हणाव तेवढे चांगले नाही, म्हणाव तेवढे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आम्हाला चांगलंही म्हणाय तयार नाही, वाईटही म्हणाय तयार नाही. मी पटवून देतो, खरंच आपण चांगले नाही आणि आपण बरोबर आहे ना. काय आक्षेप आहे याच्यावर? या धर्ममंडपात अतिशय चांगला आहे, त्याने हात वर करा बरं. अतिशय चांगला आहे. हा इकडे नाही का? नाही बर. अतिशय वाईट आहे, त्याने आता हात वर करा. मला वाटते तुम्ही तुमच्या क्रियेनं सिद्ध केलं महाराज आम्ही चांगले नाही. तुम्हाला चान्स होता की हो दोन्हीकडे हात, कुठे हात वर केला असतं तर. म्हणजे तुम्हालाही माहित आहे महाराज म्हणाव तेवढे आम्ही चांगले आणि म्हणाव तेवढे पटून देऊ तुम्हाला. इतक्या रात्री आपण कीर्तनाला आलो. देवा कीर्तनाला कोणती लोक येतात? चांगली का वाईट? चांगली, बरोबर आहे ना. खरंच चांगली म्हणून आपण कीर्तनाला आलो. पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं, मला वाटते या हसण्यात तुका म्हणे येथे काहीतरी आहे. कधीतरी गेली नाही तर कधीतरी नेली. विठ्ठल आळंदी पंढरी देहू पैठण त्र्यंबकेश्वर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट हो? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जाणं. ते आधार कार्ड बदलले हो लोकांना. आधार कार्ड काय सांगू तुम्हाला. याचा अर्थ असा आहे आपण म्हणाव तेवढे चांगले नाही, म्हणाव तेवढे. आणि याच्यासाठी संतांचा अवतार आहे. उद्धराया जन जडे जीवा, उद्धराया जन जड जीवा. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण,
देवही अवतारी संतही अवतारी. फरक काय? देव कोणासाठी आला, साधू का आले? अवतार सारखा आहे. देव आणि संत सारखे का? अवतार सादृश्य आहे. दुसरा आहे का? देव आला कुठून? हरी वैकुंठाहून. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही कुठून आला? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे रुची दास भावे वरितायो. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी बोलिले ते रोजे. कुठून आले? वैकुंठातून. हे वैकुंठातल्या चाली आहेत बरं, काही इकडल्या नाही. मला सांगायचं काय या चाली काय महाराज नाही. हे विनया उपगायंती ते धनतनयो भवंती, वेदाची आज्ञा ही. मला सांगायचं काय, माझा विषय चालला. देवही वैकुंठातून आला, साधू वैकुंठातून आले. देव आला का? माझा विषय एवढाच चालला. देव आणि संत सारखे कशी? देव आला का? धर्मासाठी आला. धर्म रक्षावया अवतार घेशी. साधू आले का? साधूच्या येण्याचं प्रयोजन तरी का? धर्म रक्षावया कारणे साधू होता ती अवतीर्ण असं म्हणतात बुवा. देवाने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती. एखाद्या मुक्यावर देवाने कृपा केली तर मुका बोलतो. मुकम करोती वाचालम. माझा प्रश्न तुम्हाला आहे, एखाद्या साधूने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलत नाही का हो? ऐका ऐका, साधूच्या कृपेनं मुका साधा बोलत नाही, मुका शास्त्र बोलतो. साधं शास्त्र बोलत नाही. देवाचा गुरु बृहस्पती त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. मी बोलत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत निर्वाळा देतात, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पती शिखरी प्रबंध होडा. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. देवानी कृपा केल्यानंतर मुकाच बोलेल. साधून कृपा केल्यावर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. होता कृपा तुमची पशु बोले वेद. सामर्थ्य आहे. देवानी कृपा केली, पांगळा चालतो म्हणे. पंगुम लंघ येते गिरीम. पांगळा चालतो देवाच्या कृपेनं. साधूने कृपा केल्यावर पांगळा चालत नाही. ऐका, साधूच्या कृपेने पांगळा चालू शकतो. ज्ञानोबा 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरी सांगतात हा विषय. नाशिक जिल्हा सप्तशृंगी पर्वत, आणि सप्तशृंगी पर्वतावर चौरंगी नाथाचे हातपाय कलम करून तोडून धड तिथं टाकलं. कोणाचं? चौरंगीनाथाचं. त्या वाटेनं मत्स्येंद्रनाथ जात आहेत, आणि मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगीनाथाचे हातपाय कलम करून टाकले, त्यांच्या धडावर पडली. पडल्याबरोबर चौरंगीनाथाकडे पाहिलं मत्स्येंद्रनाथाने, खुणवला हा चौरंगी आहे. दृष्टादृष्ट झाली, धड खाली पडलेला आहे, हातपाय नाहीत. फक्त असं बोट केलं, असं खुणवलं. मत्स्येंद्रनाथाने चौरंगीनाथाला खुणवल्याबरोबर असा संकेत केल्याबरोबर पुन्हा चौरंगीनाथाच्या शरीरातून हातपाय बाहेर आले. पुन्हा त्यांना हातपाय फुटले आणि ते चालू लागले. मी बोलत नाही, ज्ञानोबाराची ओवी आहे याला. ज्ञानोबारा सांगतात, तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. ऐका, देवाच्या कृपेनं फक्त पांगळाच चालतो. आमच्या संताच्या कृपेनं जडभिंत चालते. सामर्थ्य आहे बिडला. का देवानी संत सारखे नाही तो? म्हणून तुकोबारा सिद्धांत म्हणतात, देवते संत, देवते संत. देव आणि संत सारखेत बाबा, काही फरक नाही. पटवून देतो तुम्हाला. कृष्ण अवतार झाला, हातात दुधाची चरवी घेतली, कृष्ण धार काढायला बाहेर आला. राधेला पाहिलं, बाबा भुलला आणि गेलेत. कुठं गेलेत? बैल दुहती पाठ आहे आपल्याला, म्हणायचं नाही फक्त. बैल दुहती नंदा घरी. यशोदेनं पाहिले, कृष्णा डोकं जाग्यावर आहे का? म्हणे झालं काय? धार काढाय कुठं गेलास? म्हणे देवाने आपला शब्द, अप्रतिहत शब्दाचे परमात्मा आहेत. शब्द कोठावू दिला नाही. देवाने बैलाच्या कासेत हात घातला, देवाने धार काढली.
हे देवाचं चरित्र आहे. कृष्णाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि या संतांच्या जीवनात आमच्या तुकोबाराचं जीवन पहा. आमचे तुकोबारा फाल्गुन मध्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक विव्हळ झाली. इंद्राच्या डोहात पोरीनं उडी टाकली. शेवटी वैकुंठ लोकातून देव खाली आले, भागीरथीला काढलं. भागीरथीला तरी भागीरथी शुद्धीवर यायला तयार नाही. शेवटी तुकोबाराला खाली पाठवावं लागलं. तुकोबारा खाली आले. भागीरथीला कुरवाळलं. पोरीनं डोळे उघडले, पाहिलं बाबा तुम्ही, अहो बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले ना. बाबा खरं सांगू का, आतापर्यंत वैकुंठाला गेले कोणीच आले नाही, तुम्ही कसे आले. तुकोबारा म्हणे पुरी ते वैकुंठाला जातच नसतात म्हणे. बाबा मग त्यांच्या दहाव्याच्या पत्रिकेवर तर असंच लिहिलेलं असते. काय लिहिलेलं असते, कळवण्यात अत्यंत दुःख होते की अमुक अमुक कुठं गेले. तुकोबार म्हणे अगं बाई त्याच्या अलीकडे स्वर्ग आहे, तिथं जायला सुद्धा शतमख संपत्ती स्वर्गीच्या 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे. हा पीत तिथपर्यंत पोहोचल कसा, घरापर्यंत पोहोचू शकत नाही तर तिथपर्यंत जाईल कसा. मला सांगायचं काय, तुकोबार म्हणे पोरी ते वैकुंठाला जातच नसतात, पण ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. आम्ही वैकुंठातून आलो. पोरीनं हात धरला. म्हणे बाबा आता मी तुम्हाला जाऊ देणार. मुलीचं प्रेम आहे. घरी नेलं बापाला. बाबा जेवाय काय करू. म्हणे बाई एवढा वेळ नाही. नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं माहिती, पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्या. शेवयाचा भात केला, तुकोबाराच्या समोर ठेवला. आता त्याच्यावर खायला काय लागते हो, तुपच, डायरेक्ट तुपच. तुम्ही तुपावले दिसता बा. जर्शी आहेत का इकडे जास्त. त्याच्यावर दूध लागते, तूप लागते. तुकोबारा इतक्या लांबून आले, घरात पाहिलं दूध नाही. गावात फिरली, दूध काही भेटलं नाही, कारण जर्शी आल्याच नव्हत्या. इंग्रजी यायचे होते ना बाकी. झालं असं, दूध नाही, दूध नाही, दूध नाही, दूध नाही. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली. महाराज खाली मान टाकली. पोरीनं रिकामं दुधाचं भांड घेऊन तुकोबाराच्या पुढे उभी आहे. तुकोबारानं तिच्याकडे पाहिलं, सांगलं पोरी नाराज होऊ नको, ते भांड माझ्या हातात दे. तुकोबारानं ते रिकामं भांड आपल्या हातात घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर. तुकोबारा तिथं गेले. त्या दूध येलेश्वराची पूजिले दूध नदीचे काढिले. दूध नदीचे काढिले. दूध नदीचे काढिले. देवानी चेतन नंदीचं दूध काढलं. देवान आमच्या तुकोबाराने तिथं जाऊन दगडी नंदीला उभं केलं आणि त्याच्या कासेत हात घालून धार काढली. वेलेश्वराची पूजा केली. दगडी नंदीचं दूध काढलं. ऐका ना, देवानी चेतन नंदीचं दूध काढलं, तुकोबाराने दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य अधिक म्हणावं लागते, देवापेक्षा साधूचं सामर्थ्य अधिक. का म्हणू नाही देवते संत, देवते संत. ऐका, कृष्ण अवतार जे कृष्ण चोरीला जायचा. बालकृष्ण चोरी केल्यावर दुसऱ्या दिवशी यशोदेच्या दारात गवळून यायच्या. अगं यशोदे, काल आला परवा आला हे खाल्लं, मंथनी फोडून टाकल्या. यशोदेला चोरीचं गाराणं सांगायच्या आणि त्या गवळणी कृष्णाकडे पाहून कृष्णाला खुणवायच्या. कृष्णा आमच्या घरी चोरीला ये. ऐकत आहे तुम्ही, काय ऐकलं असं घडते. घरी चोरी झाल्यावर पुन्हा चोराला चोरीचं निमंत्रण देत असता का, नाही ना, असं घडत नाही. मग कृष्णानं चोरी केली कळल्यावर पुन्हा गवळीने त्याला निमंत्रण का द्यायच्या. उत्तर ऐका, उत्तर ऐका. कृष्ण चोर साधा नव्हता, अलौकिक चोर होता. कृष्ण ज्या घरात चोरी करायचा, ज्या मंथनीला कृष्णाचा हात लागायचा देवा, त्यातलं नवनीत कमी व्हायचं नाही, वाढायचं. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे, हात लागे तेथ वाढते नवनीत, किंवा दुने झाले त्याचा मानिती संतोष दुभत्याची, असं धरून या. ऐका ऐका,
कृष्णाचा हात लागला का नवनीत वाढायचं, म्हणून गवळीला वाटायचं कृष्ण आमच्या घरी चोरीला यावा. ऐका नाही हो, देवानं खाल्ल्यावर वाटते का नाही? देवानं खाल्ल्यानं वाढते यात विषय नाही, देवाच्यांनी खाल्ल्यानंही वाढते महाराज. आमच्याकडे त्याला ते सोडतात ना देवाला बैल, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? हा, आमच्याकडे कठाळ्या म्हणतात. कठाळ्याच नाव आहे, कठाळ्या लई नाव आहेत. आता मला हे सगळे इथं नाही सांगायचं, म्हणजे नाही तर मला ते संयुक्ती वाटणार नाही. आलं लक्षात? वळू शेतात आला तर तुम्ही काय करता? हाकलता? नाही, देवाचा आहे, खाऊ द्या खाऊ द्या, कमी होत नाही म्हणे देवाच्या न खाल्ल्यानं. याचा अर्थ असा आहे, माझा विषय चालला. देवाचा हात लागला तरी नवनीत वाढायचंय. कृष्णाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय? देव आणि संत. देव आणि संत. या संताच्या जीवनात आमचे तुकोबर आहे. परोपकारी जीवन चाकणच्या बाजाराला निघले. चाकणच्या बाजाराला एक म्हातारी आली, म्हणे तुकाराम बुवा तुम्ही बाजारात चालले, आमचं तेवढं तेल आणता का? तेल. तेलाचं भांड तुकोबाराच्या हातात दिलं, 4 होन तुकोबाराच्या हातात दिले. तुकोबारा चाकणला गेले, आपला बाजार घेतला. म्हातारीचं तेल घेतलं, म्हातारीचं तेल म्हातारीच्या हातात आणून दिलं. तिचं नियोजन होतं 4 होनाचं तेल 8 दिवस, म्हणजे पुढच्या बाजारापर्यंत पुरते. 8 दिवस झाले तरी म्हातारीचं तेल काय संपलं. 15 दिवस झाले तरी तेलाची शीक काय खाली आली. महिना झाला तरी तेल संपायचं नाव घेत नाही. तुम्ही म्हणाल बुवा म्हातारीनं तेल खाल्लं नसेल, तुम्हाला काय सांगू, म्हातारीच्या लक्षात आलं तेल संपत नाही. तिनं जे तळणाचा सपाटा लावला का नाही म्हणता, काय काय तळलं सांगितलं असं, पण रिकामं तुमच्या तोंडाला पाणी सोडणं मला काही बरं वाटत नाही. ऐका ना, ऐका. देवाचा हात लागला तर नवनीत दुनावलं, आणि तुकोबाराचा हात लागला तर तेल दुनावलं. स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखा आहे. सांगा ना वेगळीकता कुठे आहे? का देव आणि संत एक नाहीत? देवाचा पाय लागला. तुम्हाला मला रात्रभर कथा सांगायचं जमतील या. देवाचा पाय लागला, दगडाची काय झाली? स्त्री झाली. माहित आहे, आमच्या साधूचाही पाय लागला आणि दगडाची स्त्री झाली. ही कथा माहित नसेल तुम्हाला. महाभारतातली कथा आहे. अश्वमेध येण्याचा घोडा सुटला, आणि जाता 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 तो घोडा एका शिळेजवळ जाऊन थांबला. त्या शिळेपासून घोडा बाजूलाच जायला तयार नाही. सैन्याने शक्तीपणा लावली, घोडा हाकलायचा, पुन्हा घोडा त्या शिळेजवळ यायचा. धनुर्धारी अर्जुन रक्षणार्थ तिथं आला, रथातून खाली उडी टाकली. त्यानं सांगितलं लवकर. अलग लक्षात, घोडा सुटला नाही ना, ते पळून झाला ना ते घोडा. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे झालं. ते काय जायला तयार नाही. अर्जुनाने रथाच्या खाली उडी टाकली. देवा उडी टाकल्याबरोबर अर्जुनाच्या पायाचे रजककण त्या शिळेवर उडाले, आणि ती शिळा राहिली नाही. ती शिळा तात्काळ स्त्री झाली. दिव्य विमान आलं, त्यात ती बसून गेली. ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया जगी सुबट वाट झाली. या ओवीवर गुरुनाम गुरु मामासाहेब अर्जुनाचं चरित्र सांगायचे. ऐका, देवाचा पाय लागला, गौतमाची शापित पत्नी तिचा उद्धार झाला. आमच्या अर्जुनाचा पाय लागला, उद्दालक ऋषीची शापित पत्नी तिचा उद्धार झाला. विठ्ठल काय फरक आहे सांगा ना मला. का देव आणि संत कसे वेगळे, काय महाराज? म्हणून देव आणि संत एक आहेत. एक कथा सांगू. राम अवतार, पंचवटी, प्रतिकूल अवस्था. रावणानं स्वारी केली, सीतेला घेऊन गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो. सीता वश होत नाही. खिन्न मुद्रेत रावण बसला. खिन्न मुद्रेत रावणाची पत्नी मंदोदरी जवळ आली. विचारलं, स्वामी तुम्ही खिन्न का? म्हणे, काय करू मंदोदरी? अगं पहिल्यांदा सीतेला मिळवाय गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? सीता मला वश होत नाही. रावणाने मंदोदरी जवळ आपलं हृदय प्रगट केलं. मंदोदरी पतिव्रता माऊली आहे. सांगितलं, स्वामी तुम्ही नाराज होऊ नका. तुमच्याकडे एक विद्या आहे, मायावी विद्या, आणि त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायला जमते. तुम्ही एक करा, तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या. तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या. तुम्ही जर रामाचं मायावी रूप घेतलं तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. हे मंदोदरीनं रावणाला सुचवलं. रावण हसू लागला. मंदोदरी सांगते, अहो मी तुम्हाला उपाय सुचवतो, तुम्ही हसता, माझा उपहास करता. अगं मंदोदरी तसं नाही, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं. मग अगं रामाचं सोंग घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे ना तुम्ही?
काय काय ऐकलं तुम्ही? जहा राम वहा काम नाही. काय आदर्श आहे देवा, काय आदर्शता आहे. रामाचं सोंग घेतलं तर सीतेची अपेक्षा नाही. हे रामाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय, देव आणि संत. चला संताच्या जीवनात, आमच्या तुकोबाराच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला. प्रभात कंपनीनं, त्याचं नाव आहे संत तुकाराम. त्या संत तुकाराम पिक्चरमध्ये, त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहे विष्णुपंत पागनीस. जुना ब्लॅक अँड व्हाईट संत तुकाराम चित्रपट. त्या तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. विष्णुपंत पागनीस आणि त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे मुख्य पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला. समरस्तेतून तो अभ्यास घडला आणि त्यातून तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला, इतका गाजला, इतका गाजला. अलीकडे एक चित्रपट गाजला, त्याच्यापेक्षा तो गाजला. अलीकडे गाजला नो, कोणता गाजला तुम्ही पाहत नाही? तुमच्याच भागातला आहे काय ते सगळं वातावरण? तुमच्याच भागातलं आहे ते, अलग लक्षात. हा पण ऐका देवा, अलीकडे गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे आणि तो चित्रपट विचाराने युक्त आहे. ऐका, विकाराचा प्रभाव चिरकाल चित्तावर राहत नाही, पण विचाराचा बसलेला एकदाचा पगडा तो पुन्हा उठत नाही. आश्चर्य सांगतो तुम्हाला, आश्चर्य. विष्णुपंत पागनीस त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका एका नटाने स्वीकारली. आश्चर्य ऐका, विष्णुपंत पागनीस आणि तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर इतका गाजला. 4पट 5पट डायरेक्टरला चित्रपटापासून नफा प्राप्त झाला, भरपूर लौकिक प्राप्त झाला. पंतांनी एकदा तुकोबाराचा वेश अंगावर परिधान केला. या नटाने उभ्या आयुष्यात दुसरा वेश परिधान केला नाही देवा, नाही केला. पंत वाटेनं निघले तरी ते तुकोबाराची बाराबंदी, ते मुंडासा, ते गुडघ्याभर पर्यंत धोतर आणि असा वेश घालून पंत बाहेर जायचे. लोक म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो, खरोखरी एक नट कधी तुकाराम महाराज बनला काही कळलंच नाही हो. आज तुमच्या आमच्या समोर जे तुकोबाराचा फोटो आहे, तुकोबाराचा फोटो नाही, हा फोटो आहे विष्णुपंत पागनीसांचा. हा फोटो आहे विष्णुपंत पागनीसांचा. एक नट खरोखर तुकाराम महाराज कधी बनला काही कळलं नाही. ऐका ऐका, नफा झाला, राहिलेली काही रक्कम होती. डायरेक्टर पंतांच्या घरी आलेत आणि पंतांना ते पैसे घेऊन आणि अधिक फायदा झाला म्हणून काही बक्षिसाची रक्कम घेऊन डायरेक्टर पंतांच्या घरी आले. पंतांना हात जोडून विनंती करतात, पंत तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत. तुमच्यामुळे आमच्या चित्रपट कंपनीचा भरपूर नावलौकिक झाला, भरपूर फायदा झाला. पण ही बक्षिसाची रक्कम मी घेऊन आलो आणि शिवाय तुमचे राहिलेले पैसे घेऊन आलो. ही रक्कम तुमची आहे, हे आम्ही तुम्हाला देण्यासाठी आणलेली आहे. हे पैसे तुम्ही स्वीकारावेत ही आमची विनंती आहे. ऐका देवा, ऐका. त्या पंतांनी हात जोडून डायरेक्टरला विनंती केली, मला पैसे नको. एक काळ ज्या नटाने पैसे ठरवले, तो नट म्हणतो मला पैसे नको. ऐका, पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही. आमच्या तुकोबाराचं वैराग्य त्या पंथात किती उतरलं, प्रत्यक्ष मूर्तिमंत वैराग्य किती उतरलं नाही सांगायचं माहिती देवा. पैसे घेतले हा माझा मुद्दाच नाही, मला त्याच्या पुढे सांगायचं. विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले, एवढे विरक्त झाले, ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही. ऐका ऐका, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची अपेक्षा नाही, आकांक्षा नाही, आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच आकांक्षा नाही. सांगा ना, वेगळीकता कुठे आहे? सांगा का म्हणून आहे देवानी संत एक? कोणत्या अंगानं कमी आहेत आमचे साधू पुरुष? म्हणून तुकोबारा सिद्धांत मांडतात, देवते संत, देवते संत. तुम्ही म्हणाल महाराज
तुम्ही युक्तिवादानं पटवलं, तुमच्याकडे शास्त्र आहे का? मी तुम्हाला शास्त्र सांगेल. सगळे शास्त्र याचं चिंतन म्हणतात. ब्रह्मसूत्रात सूत्र आहे, अविभागेन दृष्टत्वात. दोघात अविभाग आहे, देवात आणि भक्तात. भक्तिसूत्र सांगते, नारदजी भक्तिसूत्रात बोलतात, तस्मिन् तज्जनेचे भेदाभावात. उपनिषद बोलते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. काय सांगू तुम्हाला, काय सांगू? मनुस्मृती सांगते साक्षात भर्गहा नराकृतीम. तो नराच्या आकाराचा भर्ग म्हणजे परमात्मा आहे. म्हणून देव आणि संत एक आहेत. देव आणि संतात कोणताच फरक नाही, कोणताच फरक नाही. देव जसा आहे तसे साधू पुरुष आहे. देव व्यापक आहे, हे कुठं परिच्छिन्न आहे? आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. देव गुणातीत आहे, साधू कुठं गुणात अटकला? गुण इंद्रिय पुढी नाही जे येत. देव सच्चितानंद स्वरूप आहे, सत्य सच्चितानंद रूप आहे. सच्चितानंद मूर्ती पाय दाखवी. आम्हा वर्णन त्यांचं सच्चितानंद रूप केलं. आता सत काय चित काय आनंद काय हे रात्री सांगायचं नाही. विठ्ठल रात्रीचा विषय नाही बरं का. सत काय, सत शब्दाचं चिंतन काय? सत म्हणजे अभावम अप्रतियोगित्वम. स्वतः अभावा न विद्यते. सतचा कधी अभाव होत नाही, हे रात्री नाही सांगायचं. मग ते अभाव किती आहे? प्रागभाव प्रध्वंसा अन्योन्य अत्यंत. प्रागभाव प्रगभाव किसे कहते हैं? उत्पत्ति के पूर्व जो वस्तु का अभाव रहता है उसे प्रागभाव कहते हैं. हे रात्री सांगायचा विषय नाही, हे दिवसाचा विषय आहे. सकाळचा विषय, सकाळी 5चा विषय. कितीचा विषय हा? सकाळी 5चा. 5ला पाठ असतो आमचा. किती वाजता? सकाळी 5ला. दररोज 5 वाजता पाठ असतो, सकाळी 5चा. हे रात्रीचा विषय नाही. सकाळी 5चा पाठ असून सुद्धा झोपा येतात. या पाठात झोपा येतात, हा रात्रीचा विषयच नाही. म्हणून मी तिकडे जातच नाही. म्हणून ते अभावाचा अप्रतियोगी त्याला सत म्हणतात. हे अभाव जर मी आत्ता मांडू लागलो तर उद्या श्रोत्यांचा अभाव. म्हणून मला भावातच राहणं बरं वाटते, म्हणून मी काही तिकडे जात नाही. माझा विषय एवढाच चालला. देव जसा आहे तसे संत पुरुष आहे. पण तुकोबा म्हणतात देवते संत, देवते संत. देव आणि संत एक आहेत बाबा, याच्यात कोणताही फरक नाही. देवही म्हणतो मी संत आहे आणि संतही म्हणतात मी देव आहे. देवही म्हणतो मी संत आहे आणि संतही म्हणतात मी देव आहे. त्यांना विचारलं हनुमंतरायला तुम्ही कोण आहे? रामप्रभूनच विचारलं तुम्ही कोण आहे? हनुमंतराय. ते म्हणजे निवडणुकीच्या आधी विचारलं असतं तुला सांगितलं असतं. सच्चा कार्यकर्त्याला निवडून आल्यावर विचारतो तू कोण आहे, नाही निवडणुकीत दाखवलं असतं तुला मी कोण आहे ते. अलग लक्षात. निवडणुकीच्या आधी तसं हनुमंतराय सच्चे कार्यकर्ते आहे ना, सच्चे कार्यकर्ते. हनुमंतरायला रामप्रभूनं विचारलं तुम्ही कोण आहे? ते म्हणे देहदृष्टीने मी तुझा दास आहे, जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे आणि आत्मदृष्टीनं जर तू विचार करत असेल तर तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही. तू मी एकच आहे. देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. असं माझं मत आहे. तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही. मला सांगायचं काय? संत म्हणतात मी आहे. या देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. देव म्हणतो मी आहे. कथा सांगतो, भजन करा विठ्ठल. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत से आदर संगतीचा. करीत से आदर संगतीचा. मूर्ती ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती. देव सांगतात नामदेव महाराजाला, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती. ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष अवतार. अवतावर नाही, अवतार. अलग लक्षात. अवतार कोणाचा? पांडुरंगाचा अवतार आहे. देव आणि संतात काहीच फरक नाही. देवही मान्य करतो, संतही म्हणतात. उदाहरण देतो तुम्हाला. त्या सुभद्रेचं प्रेम होतं अर्जुनावर, अर्जुनाचं प्रेम होतं सुभद्रेवर. हे फक्त एकालाच माहित होतं, मध्यस्थी. कोणाला? कृष्णाला. बलरामदादाला माहीतच नव्हतं. बलरामदादांनी परस्पर सुभद्रेचं लग्न ठरवलं. परस्पर लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर
हा म्हणता बातमी अर्जुनाच्या कानावर गेली. अर्जुन धावत धावतच आला कृष्णाकडे. कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू अमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णाकडे आला. जय हरी. म्हणजे जय हरी. काय कशासाठी आलात? ते तुला माहित नाही का, तुझ्या कानावर काही बातमी आली का? म्हणे काय? सुभद्रेचं लग्न ठरलं. म्हणे मी होतो ना सोयरी केला. म्हणे तुला माहित नाही का मग माझं प्रेम सुभद्रेवर आहे, सुभद्रेचं प्रेम माझ्यावर आहे. हे म्हणे सगळं जरी खरं असलं तरी आमच्या घरात दादाच्या पुढं कोणी जात नाही. दादा वाक्य प्रमाणम. आमच्या घरात सगळं दादाचं चालते बाबा. दुसरीकडे नेऊ नका बरं का, मी इकडे चाललो. इडला तुमचे चक्कर लगेच फिरतात बरं का. मला तिकडलं काहीच सांगायचं, मला इकडलं सांगायचं आहे बरं का, लक्षात घ्या. आमच्या घरात म्हणे दादाच्या पुढं आम्ही, बलराम दादाच्या पुढं कोणी काही जात नाही. अरे पण कृष्णा माझं कसं? म्हणे तुझी व्यवस्था केली ना मी. काय व्यवस्था केली? देवानं पिशवी काढली. पिशवीतून भगवे कपडे काढले, भगवे कपडे. आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आजपासून तुला हे सप्रेम भेट. ती साधं वैतागलं असेल महाराज. किसन्या असंच बोलला असेल ना. मित्र म्हणल्यावर काय तिथे का आदराची भाषा आहे का? प्रमाण देऊ तुम्हाला. कृष्ण म्हणून हाकारीजे, यादव म्हणून लेखीजे. पहा ना गीतेत सांग, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. श्लोकावरचं भाष्य पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे काय मस्करी लावली? अरे म्हणे खरं सांग, तुझं सुभद्रेवर खरं प्रेम आहे का खोटं प्रेम? पण यात काही संशय? अरे तिच्यासाठी प्राण देण्याची तयारी. मग खरं सांग, तिचं लग्न झाल्यावर तू काय दुसरं करणार नाही, मग परिणाम तर तुला काय घ्यावं लागणार आहे? हा संन्यास. त्याची तयारी नको का? म्हणून हे कपडे. आता साधा चिडला असेल का महाराज? त्याने कृष्णा हे काय लावली मस्करी? चटकन ते म्हणे अर्जुना कपडेच नाही भरपूर साहित्य आणलं म्हणे, चिंता करू नको. त्यानं म्हणे तुझी दाढी लवकर वाढणार नाही, जटा लवकर वाढणार नाही, पण मार्केटमधून डुप्लिकेट दाढी डुप्लिकेट जटा तोपर्यंत लावायला आणल्या. ते काढून दिल्या, रुद्राक्षाची माळ दिली. ते वैतागलं म्हणे कृष्णा तुझी माझी जाऊ दे. वैतागून निघाला. कोण? अर्जुन कृष्णाच्या जवळ पुढे गेला. आणि पुढे गेल्यावर कृष्ण म्हणे अर्जुना तुला मस्करी कळत नाही का, थट्टा कळत नाही का? अरे म्हणे आमचा चालला जीवन, तुही चालली थट्टा. काय बरोबर आहे काय? मग अर्जुना मी तुला काय ओरिजिनल संन्यासी व्हायला सांगत नाही, मग फक्त कपडे तर घाल. म्हणे याना काय होते? म्हणे यानाच तर सगळं होते, घालून तर पा. दिले ना कपडे त्याला. कपडे दिले महाराज. कृष्णा तू मला फसवणार तर नाही ना? म्हणे तुझा माझ्यावर विश्वास नाही का? म्हणे तसा विश्वास ठेवण्याच्या पण ठेवल्याशिवाय गत्यंतर सुद्धा नाही. म्हणे आता काय? कपडे तर घाल. दिले कपडे. दाढी जटा लावल्या, गळ्यात रुद्राक्षाची माळा, हातात रुद्राक्षाची माळा. म्हणे आता काय? म्हणे आता काहीच नाही. अर्जुना आता तू कोणालाच ओळखू येत नाही. लक्षात घे. गावाच्या बाहेर ते वडाचं झाड आहे ना, वडाचं झाड पारावर, त्या वडाच्या झाडाखाली जाऊन फक्त माळ जप करत बस. अरे पण कृष्णा तिकडे त्या सुभद्रेचं लग्न होईल ना. ते म्हणे चिंतन कर ना. चिंता कशाला करतो? अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदा. लोक चिंतन करत नाही, चिंता जास्त करतात. चिंतन करत बसणं ते तू फसवणार तर नाही ना? म्हणे विश्वास ठेव ना, मी तुझा मित्र आहे ना. काय करायचं? म्हणे काहीच नाही, कानमंत्र चांगला दिला, फक्त माळ जप करत बसायचं म्हणे. मग लोक तुझ्याकडे येतील, दर्शनाला येतील. दर्शन घेतलं का आशीर्वाद द्यायचा. आणखीन थोडं द्यायचं तुला. आता तू गोकुळा तिथं द्वारकेतच राहतो ना, सगळे तुला परिचय, नावही माहित आहे, बापाही माहित आहे, आजीही माहित आहे. सगळे त्याचं नावं सांगायचं. तर जमलं तर जरा असं ज्योतिष्य सांगायचं. ते म्हणे मला थोडं जमते. म्हणे जेवढं माहित आहे तेवढंच सांगायचं ना. कॉमन पॉईंट आहेत, कॉमन पॉईंट तेवढे सांगून द्यायचे. झालं महाराज. दुसऱ्या दिवशी अर्जुन झाडाखाली माळ जप करत, वेश पालटला, कोणीच अर्जुनाला ओळखत नव्हतं. माळ जप करत बसला. लोकांनी पाहिलं, संन्याशी बुवा दिसतात, तेजपुंज चेहरा आहे. दाढी डुप्लिकेट होती ना.
पांढरी दाढी होती पण डुप्लिकेट होती, चेहऱ्यावर तेज होतं महाराज. लोकांनी पाहिलं, इकडला दिसत नाही म्हणे, हिमालयातून आलेला दिसतो. पण लोक डायरेक्ट जात नाही. पहिल्या दिवशी नाही कोणी गेले, दुसऱ्या दिवशी 2-4 म्हातारे पारावर बसलेले, याचा तंबाखू त्याचा चुना चोळत बसलेले. त्यांनी पाहिलं, संन्याशी म्हणे चला बरं आपण महाराजाकडे जाऊ. गेले, महाराजाचं दर्शन घेतलं. महाराज की जय हो, महाराज की जय हो. त्यांनी विचारलं कहा से पधारे महाराज जी आप. संन्याशाला विचारलं, त्याला वाटलं उत्तरेतून आलेला असेल, हिंदीत बोलू लागले. ते संन्याशी म्हणे वैसे तो हम हिमालय से पधारे है, हमें हिंदी आती पण हेलपाटे खाती है. हिंदी आती हेलपाटे खाते. आम्ही ते एकदा अयोध्येला सप्त्याला गेलो, 4-5 हजार लोक आमच्या सोबत. आणि एवढे लोक पाहून आमच्या एका आळंदीतला आपला साधक एक विद्यार्थी, त्याला एकानं विचारलं तिथं, एवढे लोक पाहून कहा से पधारे पितने लोक. आता ती इकडलंच होतं, अर्धी हिंदी अर्धी मिक्स. त्यानं उत्तर दिलं हम 1-2 आलंदी के, बाकी सब इकडले तिकडले म्हणजे. कारण महाराज लोक तेवढे आळंदीतले होते. हो विडाला महाराज लोक कुठचे होते आणि बाकीचे खेड्यावरचे लोक होते, बाकी सब इकडले तिकडले. इधर उधर के नाही चालत त्याला, इकडले तिकडले. हिंदी आते पण हेलपाटे खाती इसे कहते. तेव्हा सांगितलं वैसे तो हम हिमालय से पधारे. म्हणे बाबाजी कोई ज्योतिष्य जानते हो. ज्योतिष्य जानते म्हणल्याबरोबर त्यानं हात पुढे केला. लगेच त्यानं त्याचं नाव सांगितलं, त्याच्या बापाचं नाव सांगितलं, त्याच्या आज्याचं नाव सांगितलं, तुमचे सोयरे कोणत्या कोणत्या गावात आहे ते सांगितलं. पोरायचे नाव, आज्याचे, बापाचे, आजा हे म्हणल्यावर तर ते हे अर्धे तर 50% गार पडले. म्हणे खूप पाहिले पण इतका पोचलेला संन्याशीच पाहिला नाही. सगळ्याचे नाव सांगू इतका तयार संन्याशी कुठं पाहिला का. इथंच पडून राहायचं हे सगळे याला माहित होते. झालं महाराज, हा म्हणतात बातमी वाऱ्यासारखी पसरली. ते ज्योतिषाचे काही कॉमन पॉईंट असतात, सांगू का तुम्हाला. तुम्ही म्हणत असाल तर, नाही तर मग पुढे देतो. तुम्ही सगळ्यासाठी करता पण तुमच्यासाठी कोणीच काही करत. आणि तुमच्यासारखा सज्जन गुरस्त या शिजूड गावात 2रा-3रा पटते का नाही. बस झालं, जास्त नाही सांगत, एवढंच सांगतो. हे तुम्ही कशासाठी ठेवले असा म्हणून. विठलो महाराज हा म्हणता बातमी पसरली. असंच आहे, खऱ्याच्या मागं बाबा लवकर लोक लागत नाहीत बरं का, आणि खोट्याच्या मागं लागल्याशिवाय राहत नाही. सत्य गेले भोळ्यावरी विकल्पाची चाली थोरी, हे कलियुगाचं महात्म्य आहे. खऱ्याच्या मागं लागत नाहीत लोक, खोट्याच्या मागं लागल्याशिवाय राहत नाही. झालं असं ते झालं. हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी. अहो म्हणे कोणतरी त्रिकालदर्शी संन्याशी आहे आणि ज्योतिष्य भविष्य नावासह सांगतो. अशी गर्दी, तोंड दिसत नव्हतं संन्याशाचं. महाराज आमचं पहा, आमचा पहा, आमचा हात पहा, आमचा हात पहा म्हणता म्हणता वाऱ्यासारखी बातमी पसरली. राजवाड्यात ती बातमी गेली. जे ते यायचं बलराम दादाच्या कानावर एकच सांगायचं, दादा खूप पाहिले पण असा ज्योतिष्य पाहिलाच नाही, असा संन्याशी पाहिलाच नाही, असा त्रिकालदर्शी महात्मा पाहिलाच नाही. एकदा तरी जाण, एकदा तरी हात दाखवून या. असं ऐकून 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 दादाची तयारी झाली जायचं संन्याशाकडं हात दाखवायला. पण डायरेक्ट कसं संध्याकाळी कृष्ण घरी आला. कृष्णा म्हणे काय दादा. म्हणे तुझ्या कानावर काय आलं का. म्हणे काय दादा. म्हणे कुणीतरी त्रिकालदर्शी संन्याशी महात्मा आपल्या इथं आला. कृष्ण आपल्या कानाला हात लावला. म्हणे दादा आपला विश्वास दीक्षा तर यांचीच आणि आपला काय नाही. कृष्णा असं साधूच्या बाबतीत बोलू नाही, उद्या आपल्याला दर्शनाला जायचं. म्हणे दादा तुम्ही म्हणत असाल तर येतो पण आपला काय नाही. रात्रीची कोण फोन गेला. हॅलो संन्याशी बुवा. जिकून फोन गेला राजवाड्यात. तुम्ही ज्याच्यासाठी संन्याशी झालेत ते कार्य प्रगती पथावर आहे. उद्या मी बलराम दादा आणि सुभद्रा आपल्या दर्शनाला येणार आहे. प्रत्येकाला नाव घेऊन आशीर्वाद द्यायचा. प्रत्येकाला तुला म्हणे तुला आहे म्हणे गुरुला आहे. गुरुला आहे, गुरुलाही आशीर्वाद शिष्य द्यावा लागतो कधी कधी. बर. आणि मग सगळ्याचं ज्योतिष्य सांगायचं. ते म्हणे मला ज्योतिष्य कुठे येते. म्हणे सोपं सोपं सांगायचं. काय काय सांगायचं.
मी सांगितलेले पॉईंट तुम्ही सगळ्यासाठी करता, तुमच्यासाठी कोणीच काही करत. हे सगळे पॉईंट्स कॉमन पॉईंट सांगितले ज्योतिषाचे. आणि आणखीन एक सांगायचं, सध्या तुमच्या बहिणीच्या लग्नाचा विचार तुमच्या चित्तात आहे, एवढं मात्र सांगा. त्याने बरं, सकाळ झाली, संन्याशाला रातभर झोपच लागली नाही. सकाळी 3ला संन्याशी तयार होऊन ओढाखाली हातात माळ घेऊन संन्याशी सकाळी बसलेला आहे. संन्याशी फक्त वाटेकडेच पाहतो, वाट पाही उभा, फक्त वाटेच्या दृष्टीनं त्याची चित्त लागलेलं आहे. संन्याशी वाटेच्या दिशेनं पाहत आहे. पाहता 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 झुंजूर सकाळी मंद अंधकारच आहे. 3 मूर्त्या आहेत वेळ दिसल्या. बलराम दादा, सुभद्रा आणि कृष्ण दिसले. संन्याशाने डोळे लावून घेतले, माळ चालू केली. बलराम दादा पुढे होते. पुढे आलेले बलराम दादानी संन्याशी बुवाच्या पायाला स्पर्श केला. आणि स्पर्श केल्याबरोबर संन्याशाने डोळे लावूनच आशीर्वाद दिला, आयुष्यवंत भव बाळा बलरामा, आयुष्यवंत भव. दादा तर 50% गारी इथंच पडले. समाधी अवस्थेत महात्मा आहे. कोण सांगितलं आपलं नाव? इतक्या सकाळी कोण सांगितलं आपलं नाव? नाव घेऊन आशीर्वाद दिला. 50% विश्वास बसला. लगेच संन्याशाने डोळे उघडले. बाळा बलरामा, सध्या तुझ्या चित्तात तुझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू आहे, पण आपण एक ठरवतो, दैव काही वेगळंच ठरवते. गुरुजीला वाटलं सगळा 7-12 ओपन कर. गुरुजीने केलं का संन्याशी गप्पा? गुरुजी होते ना मागं. सुभद्रेनं दर्शन घेतलं, संन्याशाने आशीर्वाद दिला, आयुष्यवंत भव. गुरुजी आले पुढे. गुरुजी कोण? झोपले नाही तुम्ही? हां, मग ते कृष्ण परमात्मा पुढे आले. दर्शन घ्यायला गुरुजी वाकले. संन्याशाचा आशीर्वाद देण्यासाठी हात वर आला, पण असा चळ 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 हात कापू लागला. कारण त्याला माहित होता आपला 7-12 फक्त यालाच माहित आहे. हात कापू लागला, त्याचा हात कापू लागला. गुरुजीला लक्षात आलं, शिष्य घाबरला. गुरुजीनं दर्शन घेता घेता संन्याशाच्या पायाला चिमटा घेतला, दे आशीर्वाद, आशीर्वाद दे. आणि मग त्यानं आशीर्वाद दिला, आयुष्यवंत भव बाळा कृष्णा, आयुष्यवंत भव. आशीर्वाद दिल्यावर सांगितलं, थोडं ज्योतिष सांगू का? मग म्हणू लागला, दादा हा तुमचा लहाना भाऊ कृष्ण आहे आणि हा तुमच्या विरोधातच फॉर्म भरणार आहे. ते म्हणे, जास्त का आमच्या घरातलं काढशील तर तुया 7-12 मायाच हातात आहे. ती कृष्ण ती गप्पच झालं संन्याशी. दादाचा तर पूर्ण 100% विश्वास बसला. खरंच संन्याशी असा पाहिला नाही, इतका तज्ज्ञ ज्योतिष्य पाहिलाच नाही. दादाने हात जोडून विनंती केली, संन्याशी बुवा एकच विनंती आहे, उद्या तेवढं प्रसादाला आमच्या घरी यावं, एवढी विनंती आहे. ते म्हणे, वैसे तो हम किसी के घर में जाते नाही. गुरुजीनं केलं का म्हणे, एवढा आग्रह असेल तर यायला काही हरकत नाही. म्हणजे सगळं जुळलेलं बिघडवते का काय? दुसरा दिवस उजाडला. संन्याशी बुवा वाजत गाजत घरी आणला. लवकर नेतो ना, घड्याळ कमी आहे आपल्याकडं. संन्याशी बुवा वाजत गाजत घरी आणला. आणि घरी आणल्यानंतर जेवायला म्हणे, सोहळ्यात जेवण लागल. सोहळ्यात जेवण होतं महाराज. संन्याशी बुवा जेवायला बसले. सुभद्रा स्वयंपाक करून वाढत होते. संन्याशाने वाढलं का सगळं फस्तच करून टाकायचं. ते विचारात पडले, हा काय काळातून उठून आलेला आहे का काय? तिनं कढी वाढली. शेवटी संन्याशाने कढी पिण्यासाठी वाटी वर घेतली. तेवढ्यात ती सुभद्रा म्हणे, इथं कोणीच नाही, त्रिकालदर्शी महात्मा आहे, आपलं ज्योतिष्य विचारलं पाहिजे. हात जोडून उभी झाली. म्हणे, संन्याशी बुवा कोणाला सांगत नसाल तर एक विचारू का? म्हणे, काय? म्हणे, माझं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम माझ्यावर आहे, पण 1 महिना झाला अर्जुनाचा काही पत्ता नाही. मोबाईलचाही प्रयत्न केला पण नॉट रिचेबल सांगत आहे. एवढी कढीची वाटी उचललेली, तशीच नाही आली. अर्धी दाढी खाली आली. आल्यावर सुभद्रा त्याच्याकडे पाहतच राहिले. यांना कुठं पाहिल्यासारखं, कुठं पाहिलं असेल, कुठं पाहिलं. मग तिनं डोळ्यावर पाणी मारून घेतलं. चिमटा, आपण सावध आहे का पाहिलं? हे तर आपलं सोंग दिसते. म्हणे, हे कसं काय? म्हणे, असं कसं झालं? आता माझं कसं? म्हणे, चिंता करू नको, गुरुनं घाई संन्यास दिला. नाही, आता माझं कसं? चिंताच करू नको, फक्त कपडेच तेवढे संन्याशाचे, दीक्षा द्यायची बाकी. म्हणे, आता काय? काहीच नाही. पाठीमागच्या दाराला रथ उभा आहे, चटकन चला. सुभद्रेचा हात पकडला, रथाच्या दिशेने निघले. तेवढ्यात द्वारपाळानं पाहिलं. धावत दादा घात झाला. संन्याशाने सुभद्रेला
नेलं. दादा तर विचारातच पडले. तेवढ्यात कृष्ण तिथंच होता. कृष्णा, तुझ्या कानावर काही आलं का? म्हणे दादा मी आधीच सांगितलं आपला विश्वास नाही. खेळतं इथून सूत्र हालत होते. अरे पण कृष्ण आपली बहीण आहे, आणायला गेलं पाहिजे. म्हणे दादा असं अविचारानं निघू नका. पहिले सांगितलं होतं तुम्हाला बोलू नका, बोलावलं. आता अविचार मग काय करा? म्हणे सैन्य तयार करा. दादाला सैन्य तयार करायला पाठवलं. हॅलो संन्याशी बुवा, आम्ही येत आहे, जरा सावधान. सुभद्रेला रथ चांगला चालवायला जमतो. सुभद्रेला रथ चालवायला बसवा आणि तुम्ही फक्त रथात धनुष्य घेऊन उभे राहा, मारू मात्र नका. सगळं सांगितलंय कोण? हे सैन्य असं पुढं आले. सुभद्रा रथ चालवत होती. मग कृष्णानं पाहिलं सुभद्रा रथ चालवत आहे. दादाला सांगितलं दादा जरा पुढं पहा. म्हणे काय पुढं पाहायचं? अरे संन्याशी सुभद्रेला घेऊन जात आहे, पुढं काय पाहायचं? म्हणे दादा जरा डोळे चोळून चष्मा लावून पहा. मग दादाने डोळे चोळून चष्मा लावून पाहिलं. दादाला काय दिसलं? कोण रथ चालवतो का? रथात बसलेला घेऊन जात असतो. तुम्ही असं कोण घेऊन जात असते? चालवणारा. रथ कोण चालवत होतं? मग पुढं पहा म्हणल्यानंतर हे पाहिलं सुभद्रा रथ चालवतो. दादाने पाहिल्यावर दादा म्हणे हे असं काय झालं? मग कृष्ण म्हणे दादा संन्याशाने सुभद्रेला नेलं नाही. रथ कोण चालवत आहे? सुभद्रेनं संन्याशाला नेलं नाही. हे म्हणल्याबरोबर मग म्हणे ही सुभद्रा असं का वागत आहे? मग कृष्ण म्हणे दादा थोडं थोडं माझ्या लक्षात येत आहे. म्हणे काय लक्षात येत आहे? म्हणे दादा माझ्या कानावर असं होतं सुभद्रेचं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम सुभद्रेवर आहे. ज्या अर्थी सुभद्रा रथ चालवत आहे त्या अर्थी संन्याशी दुसरा तिसरा नसला पाहिजे. म्हणे कोण असला पाहिजे? म्हणे अर्जुनच असला पाहिजे. मग दादा म्हणे किसन्या तुला किती दिवसाचं माहीत आहे? त्याने दादा मला खूप दिवसाचं माहीत आहे. म्हणे मग तू का सांगितलं नाही? म्हणे दादा तसं तुम्ही ऐकलं नसतं. ज्या अर्थी तू त्याचा गुरु आहे त्या अर्थी हे सगळं घडणं संभव आहे. बोलाव त्याला बोलावलं आणि बोलावल्यानंतर संन्याशी बुवाला सांगितलं फक्त पाया पडा, आशीर्वाद घ्या. माझा दृष्टांत संपला. का सांगितला तुम्ही एवढा दृष्टांत? या अभंगात का सांगितलं? ऐका. एक दिवस युद्ध चालू आहे आणि युद्धभूमीत देवाला लहर आली. देव अर्जुनाला म्हणतात अर्जुना संन्याशी होऊन माझी बहीण तू चोरून नेली. माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प यायला पाहिजे होता. ज्ञानेश्वरची 11व्या अध्यायात ओवी आहे. संन्याशी होऊन माझी बहीण तू चोरून नेली. माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प यायला पाहिजे होता. पण तुझ्याविषयी विकल्प माझ्या चित्तात का आला नाही बाबा अर्जुना? कारण तुझं माझं स्वरूप एक आहे. तुझ्यात माझ्यात फरक नाही. संन्याशी होनी त्वा जनी चोरून नेली माझी भगिनी. विकल्प नुपजे म्हणे का? मी तू दोन्ही स्वरूप एक. देवते संत विठोबा रघुमाई हरे विठोबा. पाहता ब्रह्मची दिसे साचे. ज्ञानोबारा सांगतात ब्रह्मरूपता त्यांची सिद्ध आहे. पण कोणत्या प्रकारचा फरक नाही. देव संत सारखे आहे. उलट पक्षी देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक आहे. याच्यात फरक नाही. म्हणून देव आणि संत एक आहेत. संताला देव म्हणून त्यांची साधना करा. हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. मी तो सांगत असे भावे असो ठावेस कळा. भावनेनं का सांगावं लागते? भावनेची भाषा हृदयाची भाषा आहे. भावनेची भाषा काय? पुढच्याच्या हिताची तळमळ असली का चित्तात भावना दाटून येते. तुम्हा आम्हाला संत कळावे, तुमचं आमचं कल्याण व्हावं, हे तुकोबाराच्या चित्तातली भावना आहे. आणि त्याच्यामुळे तुकोबारा म्हणतात आणि वर्ण विषयाचे परम आदर आहे संतांच्या विषयी. म्हणून मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. काही गोष्टी सगळ्याला कळाव्या देवा आणि काही गोष्टी सगळ्याला कळू नाही. घरातलं शल्य कळू नाही, वर्म कळू नाही, 9 गोष्टी कळू नाही. तशा 9 गोष्टी सांगत नाही घड्याळ संपलं. 9 गोष्टी तशा कळून उपयोगाचं नाही. कळू नाही. काय घरात बायकोनं शिव्या दिल्या चौक्यात येऊन सांगावं का? असो ठावे सकळा. जमल नाही? जमत महाराज, जमत नाही. घरात ऊसाचे, आता ऊसच आहे ना तुमच्याकडं, ऊसाचे आले 30 लाख रुपये कपाटात ठेवले. माईकवर आला आणि सांगितलं ऐका आमच्या घरी आमच्या घरच्या कपाटात ऊसाचे 30 लाख रुपये ठेवलेले आहेत. असो ठावे सकळा. जमल चांगला ऐकणारा भेटल तर असो ठावे सकळाच करल ना. म्हणून ह्या सगळ्याला गोष्टी सांगून जमत नाही. मग कळावं काय? या जगाला कळावा देव आणि संत. थोडं माफी मागून बोलतो. देव नाही कळला तरी चालते, पण साधू कळावा, संत कळावे आणि संत देव म्हणून कळावे. म्हणून तुकोबा म्हणतात मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. देव निर्गुण निराकार आहे.
त्याच्याकडे कोणती इच्छा? निराकारी ओस दिशा साधूकडे या, येथे इच्छा पुरतसे. संत सगळ्या इच्छा पूर्ण करतात, ही त्यांची विशेषता आहे. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. काय विशेषता बाबा? देव म्हणजे उधारमाल आहे आणि साधू म्हणजे नगदमाल. म्हणजे देवाची सेवा या जन्मात करा आणि पुढं कुठं तरी त्या सेवेचं फल भोगा, पण साधूची सेवा याच जन्मात करा आणि याच जन्मात संतांच्या सेवेचं फल आपल्या पदरात पडते. म्हणजे नगद आपल्याला ते फल भेटते, म्हणून त्याला रोकड म्हणतात. असा रोकड माल साधू आहेत. साधूच्या सेवेचं फल काय? असं समाधान चित्तात प्राप्त होते, ज्याला शास्त्रात निरंकुश तृप्ती म्हणतात. ती तृप्ती त्याच्या जीवनात प्राप्त होते. ते समाधान कधीच जात नाही. अभंगात आहे. तू रोकड केने म्हणजे माल, रोकड म्हणजे नगद. नगद माल साधू आहेत. आणि विशेषतः काय? सेविता येणे. यांची सेवा केल्यानंतर तृप्तीचा ढेकर तुम्हाला प्राप्त होईल. असं समाधान चित्तात प्राप्त होईल, ते कधीच जाणार नाही. पण अशा प्रकारची साधूची सेवा आपल्या जीवनात घडावी. मी नेहमी एक वाक्य सांगतो, कितना जगत में पाप है अंदाज से बाहर चला, केवल संतन काही पुण्य हे अभी तक जग ना ढला. म्हणून महाराज संताचा आश्रय करा आणि आपलं जीवन कल्याण प्रज्ञा. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगडी बनेगी. तो का म्हणे लागा संताची आकाशे, ठाव घेता कैसी वाचा जीवे. संतांचा आश्रय करून आपल्या जीवनात ते परमकल्याण साधा, असा संदेश अभंगाच्या द्वारे ठेवतो. देवापेक्षा सुद्धा कलियुगात साधूची महती विशेष आहे. पण साधूचा आश्रय करून कल्याण होणं सहज शक्य आहे. म्हणून सगळ्या संतांनी साधूचं चिंतन केलं, सगळ्या महात्म्याने साधूचं महात्म्य गायलं. आपल्या जीवनात ते महात्म्य पटावं, तसा आश्रय घडावा आणि आपलं परमकल्याण साध्य व्हावं, अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो, ती शुद्ध भक्ती आमच्या जीवनात घडू दे. खंडेराया तुझं करी ते नवसू, मरू दे रे सासू. आता ते नाही, आता कोणती सासू मारायची काय नको. अलग लक्षात हे आपल्या जीवनात ते खंडेरायाचा नवस पूर्ण व्हावा आणि आपल्या जीवनात भक्तीचा जागर निश्चित व्हावा, अशी सद्भावना करतो. हे आपल्या उत्सवाचं 36वं वर्ष आहे. बारत्री म्हणजे त्रितपपूर्ती. मला वाटते असाच उत्सव, या उत्सवाची अशीच पुढं असाच स्वर्ण महोत्सव सुद्धा या उत्सवाचा व्हावा. सुवर्ण महोत्सवापर्यंत थांबून उपयोग नाही. या उत्सवाचा असाच अमृत महोत्सव व्हावा. अमृत महोत्सव हे नाही, या उत्सवाची अशी शताब्दी असावी. पण चोपदार शताब्दीला तुम्हीच असावं. विनेकरी शताब्दीला आपणच विण्यावर असावं. आपणच सगळे गायला शताब्दीला म्हणतो बरं का, मध्ये नाही थांबायचं. शताब्दीचा विचार चालला आपला. शताब्दीला आपण सगळे असावे. वाजवायला तुम्हीच पाहिजे, पण माऊली तुम्हीच पाहिजे महाराज. आलं.